नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम गायकवाड आणि आज मी तुमच्यासाठी परत एकदा खूप सुंदर प्रॉपर्टी घेऊन आलो आहे. ही प्रॉपर्टी पुणे एक्सप्रेसवे, पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉपर्टी लॉन्च खूप आधी झाली होती, त्याच्यामुळे आज ही प्रॉपर्टी ऑलमोस्ट पोझिशन लेवलला आलेली आहे. 250 एकरांचा हा प्रोजेक्ट असणार आहे. 247 एकरचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 एकरांचा इथेच पाठीमागच्या बाजूला गोल्फ कोर्ससुद्धा आहे. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तिथे जाऊन. आणि त्याचबरोबर मित्रांनो, इथे तुम्हाला 28 पॉकेट गार्डन्स आहेत आणि असे सुंदर 2250 स्क्वेअर फुटांचे कार्पेट हा 4 BHK तुम्हाला विला मिळतोय. याचा प्लॉट एरिया साधारण 2500 स्क्वेअर फुटांचा असणार आहे. तर बाजूला तुम्हाला इथे अशी ओपन लॉन पण आहे. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला 2 कार पार्क्स आहेत. सेम तुम्हाला असंच सुंदर असं छोटंसं लॉनसुद्धा भेटतंय. तुम्ही जेव्हा घर विकत घ्याल तेव्हा तुम्ही तुमच्या घराची पाटी इथे लावा. हे सगळे मित्रांनो अमेरिकन कॉन्सेप्टचे विलाज आहेत. तिकडची कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ओपन फेन्स असणार आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, इथे तुम्हाला स्वच्छ हवा मिळणार आहे. त्याचं काय कारण आहे तर चारही बाजूने इथे तुम्हाला सह्याद्रीचे डोंगर आहेत. आता आपण हा विला जो आहे तो एक्सप्लोअर करूयात. आत आल्याबरोबर तुम्हाला इथे मित्रांनो 18x23चं मोठं लिव्हिंग मिळतंय. डायनिंग सेपरेट असणार आहे. 18x23चं प्रॉपर स्क्वेअरिश इथे तुम्हाला लिव्हिंग आहे विथ डबल हाईट सीलिंग. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ही गोष्ट फार महत्त्वाची मित्रांनो, जेव्हा तुम्ही विला किंवा एखादं घर बांधता, ते म्हणजे तुम्हाला परफेक्ट लाईट आणि व्हेंटिलेशन भेटलं पाहिजे. ह्या बाजूला बघा, तुम्हाला डबल हाईट सीलिंगमध्ये मोठे मोठे इथे विंडोज आहेत फॉर परफेक्ट लाईट अँड व्हेंटिलेशन. ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला विंडोज आहेत. जिना आहे वरती जाण्यासाठी. आपण वरचं घर पण बघणार आहोत. पहिले आपण खालचं घर सगळं व्यवस्थित बघून घेऊयात. हे मित्रांनो तुम्ही बघितलं का, इथे सुद्धा तुम्हाला अशी खाली जागा आहे. तुम्हाला जर का हवं तर तुम्ही अशीच डिझाईन करू शकता आणि पेबल्स इथे ठेवू शकता. हे पार्टिशन तुमच्या लिव्हिंग आणि डायनिंगच्या मध्ये. आणि इथे तुम्हाला परत एकदा सेपरेट डायनिंग जे 11x16चं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मित्रांनो एकदम स्पेशियस असं इथे तुम्हाला डायनिंग भेटतंय. इथे सुद्धा बघा, तुम्हाला एक विंडो परत आहे फॉर क्रॉस व्हेंटिलेशन. या बाजूला इथे पूजा स्पेस आहे, तर इथे तुम्हाला डेडिकेटेड पूजा स्पेस सुद्धा भेटतीये. आणि आता बघा मित्रांनो, किचन दाखवायच्या आधी इथे तुम्हाला मी काहीतरी दाखवतोय जे बघून तुम्हाला खरंच मजा येईल. इथे आहे तुमचा प्रायव्हेट स्विमिंग पूल. तर हा तुम्हाला असाच एक बेबी पूल प्रायव्हेट इथे मिळतोय. तुम्हाला नको हवा असेल तर आपण हा काढूही शकतो, पण ही लक्झरी दुसरीकडे तुम्हाला पुण्यात कुठेही भेटणार नाही आहे. तुम्ही इव्हनिंगला इथे मस्त पाण्यामध्ये पाय टाकून तुमची चहा किंवा कॉफी घेऊ शकता. फिनिशिंग जे तुम्हाला दिसतंय तसंच असणार आहे. इंटिरियर नाही भेटणार आहे, पण बाकीच्या गोष्टी जशा तुम्हाला दिसत आहेत तशाच असणार आहेत. आता किचनची ही डिझाईन बघा किती सुंदर आहे. 11x13चं ही किचन आहे. जवळजवळ 11.5x13 आपण म्हणू शकतो. तर दोन्ही बाजूला तुम्हाला इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे. तुमची हॉब अँड चिमनी इथे आहे. हे डिझाईन बघा किती सुंदर दिसतंय. ब्रेकफास्ट काउंटर सुद्धा इथे बनवलाय. इथे एक सिंक आहे आणि ह्या बाजूला तुम्हाला मायक्रोवेव्ह OTG ओव्हन आणि इनबिल्ट रेफ्रिजरेटरसाठी जागा आहे. ड्राय स्पेस सुद्धा मित्रांनो इथे दिली आहे. आणि ह्या बाजूला पाठीमागच्या बाजूला आपलं गार्डन किंवा कोर्टयार्ड आहे. आता हा 4 बेडचा विला आहे. तर एक बेडरूम तुमची खालच्या बाजूला आहे, खालच्या मजल्यावरती, आणि एक आहे वरती. आणि इथे एक पावडर रूम सुद्धा आहे, तीही बघून घ्या. पावडर रूमच्या बाजूला बेसिन सुद्धा मित्रांनो बाहेरच दिलंय फॉर इज. आणि ही तुमची फर्स्ट बेडरूम जी 11.25x14ची आहे. मित्रांनो ही तुमची पेरेंट्स रूम असू शकते, कारण का इथे तुम्हाला खालच्या बाजूला म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला पेरेंट्सला राहण्यासाठी उत्तम सोय होऊ शकते. तर बऱ्यापैकी मोठी बेडरूम आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा बघा, मी एकदा तुम्हाला दाखवतो. आपलं कार पार्क जे आहे ते इथे असेल. बाहेर तुम्हाला असंच इथे प्लांटेशन सुद्धा भेटणार आहे. मित्रांनो ही कम्युनिटी 250 एकरांची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे स्कूल, कॉलेज, कमर्शियल या सर्व गोष्टी भविष्यात इथे येणार आहे. त्याचं काम सुरू झालंय. आणि हे आपलं पहिलं वॉशरूम, ग्राउंड फ्लोअरचं वॉशरूम सुद्धा ॲज इज तुम्हाला मिळणार आहे. जसं तुम्हाला दिसतंय तशी प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला भेटणार आहे.
आता आपण वरती जाऊयात. हे जे स्टेअरकेस आहे दिस इज नॉट पार्ट ऑफ द फर्निचर. जसं तुम्हाला हे स्टेअरकेस दिसतंय तसंच तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्हाला सेम क्वालिटीचं रेलिंग, ग्लास आणि हे जे स्टेअरकेसवरती जे तुम्हाला टाईल्स लावलेत ते सुद्धा सेम असणार आहे. इथून बघा मित्रांनो, डबल हाईट सीलिंग किती सुंदर दिसतंय. तर हे असंच मोठंच्या मोठं स्क्वेअरिश तुम्हाला लिव्हिंग भेटतोय. आपण आता पहिली रूम तुमची किड्स रूम असणार आहे, जी सर्वसाधारण 10x16ची आहे. आता मित्रांनो बघा, 16 तुमची लेंथ असल्यामुळे तुमचा स्टडी टेबल, किंग साईज बेड आणि एक तुम्हाला भलं मोठं कपाटासाठी जागा, दोन्ही बाजूला इथे विंडोज आहेत फॉर क्रॉस व्हेंटिलेशन. तर इथे मोठी विंडो आहे आणि इथे ही छोटी विंडो आहे आणि ह्या बाजूला वॉशरूम आहे जे डनअप आहे. वॉशरूम तुम्हाला सेम ॲज इज मिळणार आहे विथ द फॉल सिलिंग. आता मित्रांनो इकडची आपण गेस्ट रूम बघूयात. ही बेडरूम मित्रांनो ह्या घराची सगळ्यात छोटी बेडरूम आहे, जी 10x12ची असणार आहे. आता गेस्ट कधीतरी येतात त्याच्यामुळे छोटी बेडरूम चालून जाऊ शकते. तर इथे तुमचा बेड, क्लॉजेट, त्यांनाही काही गैरसोय नको व्हायला, तर तेवढी जागा इथे नक्कीच आहे. आणि इथे एक वॉशरूम आहे. हे सुद्धा वॉशरूम तुम्हाला ॲज इज मिळणार आहे. ग्लास पार्टिशन, फॉल सिलिंग, एव्हरीथिंग. आता मित्रांनो आपण बघतो इकडची मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम ही खरंच खूप विचारपूर्वक बनवलेली आहे. त्याचं काय कारण आहे तर 13x16ची तुमची फक्त बेडरूम आहे. आता मित्रांनो 13x16 फक्त हा पार्ट आहे, तर हे असं 16 आहे, हे असं 13 आहे. तुम्ही इथे बघू शकता इतका मोठा बेड. जसं तुम्ही ड्रीम बघितलं होतं तसंच तुम्हाला इथे तो बेड मोठा भेटतोय. समोरच्या बाजूला TV आणि ह्या बाजूला तुम्हाला इथे बॅल्कनी आहे. आपण ती नंतर बघूयात. पहिले आपण क्लॉजेट एरिया चेकआउट करू. तर इथे तुम्ही बघा, हे बऱ्यापैकी 2.5 फुटांचं क्लॉजेट ह्या बाजूला, इथे सुद्धा क्लॉजेट आहे आणि आतमध्ये तुम्हाला एक हाय एंड वॉशरूम मिळतंय. आणि ह्या प्रोजेक्टची ब्युटी आहे इकडचं डेक. तर मित्रांनो हे डेक सुद्धा बघा, तुम्हाला जसं दिसतंय तसंच आहे. समोरच्या बाजूला हा एक पॉकेट गार्डन आहे. असे 28 पॉकेट गार्डन्स इथे असणार आहेत. इंटरनल तुम्ही रोड्स वगैरे बघू शकता. आता ऑलमोस्ट पोझिशनला आलं आहे, सगळं आता क्लिअर होईल. खूप सुंदर ही कम्युनिटी रेडी होतीये. ह्या विलाची किंमत 2,90,00,000 सुरू होतीये. आता याचं आपल्याला बॅल्कनी सुद्धा बघायची राहिली आहे, तर बॅल्कनी आपण चेकआउट करूयात पटकन. आणि इथे मित्रांनो तुम्हाला 3 बेड, 4 बेड आणि 5 बेड असे तीनही कॉन्फिगरेशन्स होते. तर व्हिडिओच्या शेवटीला मी एक स्लाइड टाकेन ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचे कार्पेट्स आणि प्राइसिंग दिसून येतील. तर जवळजवळ 2,500 स्क्वेअर फुटांचा जर का हा प्लॉट असेल तर तेवढंच टेरेस, साधारण 2,000 स्क्वेअर फीटचं आपण पकडू शकतो, तेवढंच टेरेस इथे तुम्हाला मिळतंय. तर इथे सुद्धा तुम्ही तुमचं परगोलास वगैरे करू शकता. इथे तुम्ही बसू शकता. सोलर लावायचे तेही लावू शकता. तर खूप सुंदर अशी तुम्ही इथे बसण्यासाठी व्यवस्था करू शकता. आणि इथून बघा मित्रांनो, हा समोरचा सगळा या सह्याद्रीच्या रांगा आहेत. पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे, पण तरी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय. एक ड्रोन शॉट टाकतो मी इथे, तुम्ही बघा, तुम्हाला खूप आवडेल. त्याही बाजूला सह्याद्रीच्या रांगा आहेत. ह्या प्रोजेक्टपासून पुणे हिंजवडी IT पार्क फक्त 25 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आता मी इथे 2-3 ड्रोन शॉट टाकतोय, ते तुम्ही बघा. तोपर्यंत मी खाली जातो, भेटूयात खाली. तर मित्रांनो, कसं वाटलं हे घर? आवडलं ना तर मला नक्की कॉल करा. ह्या विलाची किंमत फक्त आणि फक्त 2,95,00,000 सुरू होतीये. हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला फोन करा व्हिजिटसाठी. मी तुमच्यासाठी इथे चांगले इन्व्हेंटरी आणि चांगली प्राइसिंग दोन्ही देऊ शकतो. व्हिडिओ संपत आलेला आहे, पण मी तुम्हाला ह्याची एक छोटीशी माहिती देतो परत एकदा. 250 एकरांचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 एकरमध्ये इथे गोल्फ कोर्स आहे, स्कूल पण येणार आहे, कमर्शियलसुद्धा आहेत,
पुणे मुंबई एक्सप्रेसवे पासून हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो. तर इथून मुंबई 2 तासाचं अंतर आहे आणि इथून पुणे हिंजवडी IT पार्क फक्त 25 मिनिटाचं अंतर आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.